याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, आता टीम इंडिया विमानतळावर दाखल झालेली आहे। पुढच्या काही क्षणात टीम इंडिया या ठिकाणी बाहेर पडेल आणि या विजयी रॅलीला सुरुवात होणार आहे। मुंबईकरांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे। भूषण, पुन्हा पुन्हा उल्लेख करते, अगदी स्टुडिओ असू दे, आपली पीसीआर ची टीम असू दे, न्यूज रूम असू दे, प्रत्येकाला त्या ठिकाणी काही उपस्थित राहता आलेला नाहीये। त्यामुळे आमच्या देखील नजरा तुझ्या बातमीकडे लागलेल्या आहेत, तुझ्या दृश्यांकडे लागलेल्या आहेत। नक्कीच माधवी, विमानतळावरचं आपण पाहिलं तर कुठेतरी विमानतळाच्या आतील परिसर आणि बाहेरचा परिसर या दोघांच्या मध्ये काही काचेचं पार्टिशन आहे। मात्र त्या काचेच्या पार्टिशन मधून सुद्धा क्रिकेट टीमची, आपल्या इंडियन टीमची आणि भारतीय क्रिकेट संघाची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी काचेला डोळे लावून इथं आपलं सर्व जे क्रिकेट चाहते आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, ते आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। खूप मोठी गर्दी, तोबा गर्दी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। ज्या प्रकारे मरीन ड्राईव्ह येथे सुद्धा गर्दीची उसळली आहे, त्यानुसार इथं सुद्धा विमानतळ देखील सुद्धा आपल्याला मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। अगदी काही क्षणात भारतीय क्रिकेट संघ, इंडियन टीम, जी आता जगत जेता म्हणून जात आहे, ती इंडियन क्रिकेट टीम अगदी काही क्षणात बाहेर पडणार आहे आणि कुठेतरी या संपूर्ण मुंबई विमानतळापासून मरीन ड्राईव्ह पर्यंत प्रवास करणार आहे। कुठेतरी संपूर्ण मुंबईकरांना अभिवादन करणार आहेत, मुंबईकरांकडून शुभेच्छा घेणार आहेत। आपण जर ही गर्दी जर पाहिली तर या गर्दीमध्ये एक विशेष बाब जर म्हणावी लागेल तर कुठेतरी विविधतेमध्ये आपल्याला एकता पाहायला मिळत आहे। अगदी प्रत्येक जण जो आहे तो विविध भाषेचा आहे, विविध धर्माचे आहेत, विविध जातीचे आहेत, मात्र संपूर्ण क्रिकेट या एका गोष्टीमुळे कुठेतरी क्रिकेट। भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। तेर जाते चेतन तुझ्याकडे, कारण या ठिकाणी मात्र उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। जशी टीम इंडिया विमानतळावर पोहोचली याची बातमी जशी वाऱ्यासारखी पसरलेली आहे, तसं मात्र मुंबईकरांमध्ये आता उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। अगदी एरवी जर आपण पाहिलं ना चेतन, तर दुपार असू दे किंवा संध्याकाळ, मुंबईकर आपल्या कार्यालयीन वेळेनंतर थकत असतो, घरी जाण्याकरता धावपळ असते मुंबईकरांची। पण आज मात्र मुंबईकरांचा उत्साह तसूवर सुद्धा कमी झालेला नाहीये। पाऊस असू दे नाहीतर काही असू दे, आम्ही अगदी रात्रभर थांबू पण टीम इंडियाची झलक पाहूच, असा खरं तर निर्धार या मुंबईकरांनी केल्याचं पाहायला मिळते। चेतन, लागवी निश्चितच या क्रिकेट प्रेमींना आपण ही आनंदाची बातमी देऊया। हे सगळे जण आहेत ते आपल्या आवडत्या टीम इंडियाची वाट पाहत आहेत। यांना आपण सांगूया आपल्या माध्यमातून की टीम इंडिया आता पोहोचलेली आहे आणि एअरपोर्ट मधून आता ते ओपन डेक बसमध्ये बसत आहेत। म्हणजे अवघ्या पुढच्या तासाभरामध्ये टीम इंडिया या ठिकाणी पोहोचणार आहे। काय भावनात बघूया। हे बघ, एकंदरीत 2-2, 3-3 तासापासून ही मुलं दमलेली आहेत। काय सांगशील मित्र, आता पुढच्या तासाभरात टीम येते? इंडियन टीम आमची वर्ल्ड कप जिंकली आहे 17 वर्षानंतर। सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत टीमसाठी। आम्ही मन लावून cheer करू त्यांच्यासाठी की पुन्हा रात्रभर थांबणार। आता विमानतळावरती विमान लँड झालेलं आहे। जी ओपन डेक बस होती त्याच्यामध्ये प्लेयर बसलेले आहेत। सूर्यकुमार यादव, ज्याने किलर मिलरचा कॅच पकडलेला होता, सगळ्यांच्या इकडे फेवरेट आहे। काय सांगशील? खूप मस्त आहे एकदम। असं वाटलं की त्यांनी वर्ल्ड कपच पकडलाय, एकदम बेस्ट। एकंदरीत ही सगळी जी मंडळी आहेत ती आतापर्यंत वाट बघत होती आणि टीम इंडिया आता एअरपोर्टला उतरलेली आहे। डेक मधून, आता ओपन डेक बस मधून ते इथे पोहोचतायत, आता बस मधून निघतायत। एकंदरीत बस मध्ये बसलेली आहे टीम इंडिया। तुम्ही सगळेच जण बऱ्याच वेळापासून प्रतीक्षा करत असाल, तुम्ही किती वेळापासून पाहतो? हम लोग 3:30 से ऑफिस बंक करके आए। अच्छा, ऑफिस बंक करके आए, 3:30 से इधर ही वेट कर रहे हैं हम लोग। उनके अभी टीम में हाँ, वेरी एक्साइटेड है हम लोग, ज़्यादा एक्साइटेड है। इतने टाइम के बाद भी हम लोग इधर बैठे हैं, तो बहुत अच्छा लगता है। कॉलेज असेल किंवा ऑफिसेस असेल, बंक करून लोक या ठिकाणी पोहोचलेली आहेत। आपल्याला माहिती आहे की दक्षिण मुंबईच्या एका कोपऱ्यामध्ये हे ठिकाण आहे, नरिमन पॉइंट। आणि आता इकडे पाहू शकतो की लोक 2-3 तासापासून प्रतीक्षेत होते। आता बसमधून ही टीम इंडिया निघालेली आहे। म्हणजे पुढच्या अवघ्या अर्ध्या तासात ते 1 तासामध्ये टीम इंडिया या ठिकाणी पोहोचेल आणि कुठेतरी जी बसलेली आहे। आता आपण यांना सांगूया की टीम इंडिया बसमधून निघालेली आहे, पुढच्या तासामध्ये टीम इंडिया पोहोचेल। काय चीअर करा? भारत माता की जय। नो कमेंट्स। एकंदरीत आपण पाहू शकतो की मुंबईचा राजा रोहित शर्मा, मुंबईचा राजा रोहित शर्मा, एकाच वाजा सूर्या दादा आता ही दृश्य आपण पाहतोय विमानतळावर दाखल झालेल्या या टीम इंडियाचा विमानतळाच्या या क्रूनं देखील स्वागत केलेलं आहे, सेलिब्रेशन केलेलं आहे, केक कटिंग करत आहे, स्वागत करण्यात आलेलं आहे। हिटमॅन रोहित शर्मा आपण पाहतोय, रोहित शर्माना या ठिकाणी केक कापत विराट कोहली सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय।
या ठिकाणी केक कापत आहे, सेलिब्रेशन करण्यात आलेलं आहे आणि खरं तर ग्रँड वेलकम आपण म्हणूया टीम इंडियाचा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा शिगेला पोहोचलेली आहे. चेतन, ही दृश्य टीम इंडियानं सेलिब्रेशन करायला सुरुवात केलेली आहे. आता विमानतळावर केक कटिंग देखील करण्यात आलेलं आहे आणि आता टीम इंडिया निघालेली आहे त्या मुंबईकरांचा आदरातिथ्य स्वीकारण्याकरता, या मुंबईकरांबरोबर आपल्या या विजयाचा माहोल अनुभवण्याकरता. चेतन, आहे टीम इंडिया आता बसमध्ये बसून निघालेली आहे. एअरपोर्ट वरती केक कटिंग झालेलं आहे. इथे आल्यावरती त्यांचं स्वागत कसं केलं जाईल? आम्ही इथे लगभग 3 तास झाले आम्ही उभे आहोत. आम्ही चक्क ऑफिसला हाफ डे मारून आलो. आमची पूर्ण टीम आहे इकडे. आम्ही मुंबईचा राजा, मुंबईचा राजा. इकडे प्रत्येक जण प्रतीक्षा करत होता. बहुतेक जण ऑफिस बंद करून हाफ डे करून आलेले होते. काय सांगाल सर? केक कटिंग झालेला आहे एअरपोर्ट वरती. टीम आता बसमध्ये बसलेली आहे आणि इकडे पोहोचत आहे. आम्हाला पण केक पाहिजे, आम्हाला पण केक पाहिजे. रोहित शर्मा मुंबईचा राजा, रोहित शर्मा मुंबईचा राजा, रोहित शर्मा. वडापाव. एकंदरीतच रोहित शर्माला चेअर करणारी मोठी मंडळी आहे तिकडे. आणि आम्ही दाखवू शकतो की ट्रायडंट हॉटेलच्या समोर जर आपण पाहिलं तर जे फ्लॅग आपला इंडियन फ्लॅग आहे, तिरंगा आहे, तो फडकतोय. इथे जर्सी घातलेली तरुण असतील, पोलिसही या ठिकाणी मोठ्या संख्येने होते. आणि आपण जर आता पाहिलं तर जी बस निघालेली आहे, खरं आव्हान असेल ते पोलिसांसमोर असेल, कारण ज्या बसला मार्ग करून द्यावा लागणार आहे पोलिसांना. आणि अगदी त्यांच्याशी तू संवाद साध चेतन, कारण वाहतूक पोलिसांची जबाबदारी फार मोठी आहे. या गर्दीतून ती वाट काढत बस पुढे न्यावी लागणार आहे. त्यांच्याशी संवाद साधा. काय, कशी व्यवस्था करण्यात आलेली आहे, कसं बॅरिकेडिंग आहे मुंबईमध्ये? पोलिसही आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया की नेमकंच. सर काय सांगाल? तुम्ही खूप वेळापासून इकडे पाहत होता, आता गर्दी रस्त्यावर उतरलेली आहे, किती आव्हान वाटतंय? सर आव्हान काही नाही, काम आहे करतोय. निश्चितच कनिष्ठ पोलीस अधिकारी असल्यामुळे त्यांना बोलायला परवानगी नसते माध्यमामधून, मात्र सातत्याने एवढ्या वाहतूक कोंडीमध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न ते करत आहेत. आणि इथे जर आपण क्राऊड बघितला तर फुटपाथ नव्हे आणि दुभाजक नव्हे तर रस्त्यावरती ते उतरलेले आहेत. आणि आपण या मित्रांशी बोलूया की आता बसमधून एकंदरीत टीम इंडिया इकडे निघत आहे. पुढच्या अर्ध्या ते पाऊण तासामध्ये एअरपोर्ट वरून ते या ठिकाणी पोहोचतील. थांबणार आहात की आता निघणार आहात घरी? नाही, आम्ही थांबणार आहोत, पण आम्ही थकलेलो आहोत, बरंच थकलेलो. आम्ही पुण्यावरून आलेलो आहोत टीम इंडियाला पाहायला. किती वाजता पोहोचलेला इथे? आम्ही इथे पोहोचलेलो 3:30 वाजता पोहोचलो आम्ही. स्कूटीवर उभे होतो आतापर्यंत आम्ही. आणि आता आमचा पाय दुखायला सुरुवात झाली, त्याच्यामुळे आम्ही जरा आता आम्ही झेंडूबाम घ्यायला चाललो या ठिकाणी. म्हणजे 3.5 तास झालं ही मुलं थांबलेली आहेत, पाय दुखू लागलेले आहेत, मात्र तरी ही जागा सोडण्याची तयारी कुणाची नाहीये. मी दाखवू शकतो की मोठ्या संख्येने लोक आहेत ते दुभाजकावर बसलेले आहेत इथे. आणि आता पुढच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये टीम इंडिया या ठिकाणी पोहोचेल. ही डेक असलेली ओपन डेकची बस आहे, ती बस या ठिकाणी येईल. आणि या बसच्या प्रतीक्षेत सगळेजण वाट बघत होते. प्रत्येकाला वाटत होते की संध्याकाळी 4 वाजता ठरलेल्या वेळेत ही बस येईल, मात्र आता 6:30 वाजता ही बस निघालेली आहे एअरपोर्ट वरून. याचा अर्थ 7:15 वाजेपर्यंत ही बस इकडे येईल. आणि आपण काही लोकांशी बोलूया की आता बस आहे ती एअरपोर्ट वरून निघते. अवघ्या पुढच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये बस इथे येण्याची अपेक्षा आहे. नाही, आम्ही आता 6:30 इथे वाजलेत. आम्ही सकाळी 6:30 वाजेपर्यंत बसू. आम्ही खूप आधीपासून निघालेलो आहोत, पण आता बघूनच जाणार. वर्ल्ड कपही बघून जाणार, सूर्या दादालाही बघून जाणार आणि रोहित शर्मालाही बघून जाणार. निश्चितच इकडे पाहू शकतो आपण मोठ्या संख्येने लोक बसलेली आहेत. बराच वेळ जे दुभाजकावर उभे होते. आणि याच्या पुढे जर पाहिलं तर आपल्याला शिराला मिळणार नाही इतकी गर्दी रस्त्यावरती सुद्धा उतरलेली आहे. आणि याच मार्गावरून आता नेमका टीम इंडियाची बस कशी येणार हा प्रश्न पोलिसांना पडलेला आहे. त्यामुळे थोड्याच वेळामध्ये पोलिसांकडून या गर्दीला आता दुभाजकाकडे आणि पदपथावर शिफ्ट केलं जाईल. आणि त्यानंतर या मार्गावरतून एकंदरीत टीम इंडियाची बस आहे ती ट्रायडंट हॉटेल क्रॉस करून पुढे नरिमन पॉईंटच्या दिशेने जाईल. तिथून युटर्न घेऊन पुन्हा ही बस आहे ती वानखेडे स्टेडियमकडे जाणार आहे. आणि पुढे वानखेडे स्टेडियमवरती एक मोठा कार्यक्रम आहे जल्लोषाचा, तो केला जाणार आहे. आणि म्हणूनच लागवी मी सांगू शकतो की पुढचे 1-1.5 तास नव्हे
4-5 तास लागले तरी ही लोक इथून हलायला तयार नाहीयेत, चेतन. अशी भावना या लोकांची आहे. आणि चेतन, तोबा गर्दी झालेली आहे म्हणून एक प्रश्न खरं तर विचारावासा वाटतो. खरं तर टीम इंडिया सुद्धा भारावून जाणार आहे हे सगळं प्रेम पाहून, ही गर्दी पाहून. कारण ही गर्दी नाहीये, हा जनसागर उसळलेला आहे. एकीकडे अथांग पसरलेला सागर आहे तर दुसरीकडे हा जनसागर उसळलेला आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये. त्यामुळे या प्रेमानं, या आत्मीयतेनं, या मुंबईकरांच्या दिलखुलास कौतुकाच्या ही थाप पडून त्यामुळे मुंबईकर देखील खरं तर कुतूहल आहे प्रत्येकामध्ये. त्यामुळे टीम इंडिया सुद्धा भारावून जाणार आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये. कारण ही गर्दी न भूतो न भविष्यती अशी आहे. निश्चितच, कारण ज्यावेळी मुंबईमध्ये मॅच असते तेव्हा प्रत्येक कॉमेंटेटर असतो, तो समालोचक असतो, तो हेच सांगत असतो की इथे टीम इंडियाकडून 12 प्लेअर खेळतात, मुंबई इंडियन्ससाठी सुद्धा 12 प्लेअर खेळतात. हा 12वा प्लेअर म्हणजे इथला प्रेक्षक असतो, इथला क्रिकेट प्रेमी असतो. त्यांचा आवाज इतका असतो की समोरच्या संघावरती तितका दबाव निर्माण होत असतो. आणि हा दबाव निर्माण करणारा 12वा प्लेअर आपण या ठिकाणी पाहत आहोत की कशा प्रकारे 2 तास 3 तास झाले तरी इकडे हलायला तयार नाहीये. आता सूर्या दादा, ज्याला तुम्ही सेक्सी बोलताय, बसमध्ये बसलेला आहे. अवघ्या पुढच्या अर्धा पाऊण तासामध्ये येईल. 4 वाजता येणारी टीम इंडिया आता साधारणतः 7:30 वाजेपर्यंत येईल. 3.5 तास डिले झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.